सांगली जिल्हा बँकेची शाखा बुधवारी रात्री फोडण्यात आली आहे। बँकेच्या भिंतीला भगदाड पडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला आणि शाखेच्या कार्यालयात तोडफोड केली। दरम्यान किती पैसे आणि काय काय चोरीला गेले याचा तपास पोलीस करतायत। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमणी शाखेची भिंत फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे। पहाटे 3च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आहे। सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी बँकेचे कर्मचारी आणि पोलीस दाखल झालेले आहेत। तर निमणी शाखा फोडण्याची ही आतापर्यंतची चौथी वेळ आहे। नवीन इमारतीत शाखेचे स्थलांतर न केल्याचा फटका बसल्याची चर्चा सध्या इथे सुरू होती। चोरट्यांनी इमारतीच्या मागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून बँकेत प्रवेश केलाय। दीपक चव्हाण आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी। दीपक, काय अधिक माहिती द्याल? सांगली जिल्हा बँकेची शाखा जी आहे ते बुधवारी रात्री फोडण्यात आली आणि आतापर्यंतची ही चौथी वेळ आहे। बरोबर आहे। निमणी शाखा जी सुरू होती ती जुन्या इमारतीमध्ये सुरू होती। याबाबत ती इमारत नादुरुस्त असताना सुद्धा त्या शाखेमध्ये कामकाज चालू असायचं। या बाबतीत ग्रामपंचायतीनंही मदत केली होती। बँकेची शाखा स्थलांतर करण्यासाठी 3 लाखाची मदत सुद्धा केली होती। मात्र शाखा स्थलांतर झाली नव्हती आणि यापूर्वी सुद्धा 3 वेळा या शाखा फोडण्याचा प्रयत्न झाला होता आणि पुन्हा काल रात्री शाखा फोडण्याचा प्रयत्न झाला। सध्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। साहित्याची नासधूस करण्यात आलेली आहे। मात्र तिथून काय रक्कम चोरली गेली का किंवा कागदपत्र चोरली गेले का याचा तपशील आता मिळू शकतो। धन्यवाद दीपक, दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। सांगलीतील जिल्हा बँकेची शाखा फोडण्यात आलेली आहे आणि आतापर्यंतची ही चौथी वेळ आहे।